नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण टरबूजावर थोडी चर्चा करू। तर टरबूज या पिकाला आपण एक लक्षात घ्यायचं, बाजारात भाव कधी मिळत असतो। एक तर बघा, आंबा जर मार्केटला आला तर साऱ्या फळांचे भाव पडत असतात, कारण प्रत्येक ग्राहक हा आंबा प्रिफर करत असतो। आणि टरबूज हे जास्त थंडीत फार लोक खात नाहीत। मग आपल्याला टरबूजाला भाव हा फेब्रुवारी ते साधारणतः मार्च एंडपर्यंत बऱ्यापैकी मिळत असतो। मग आपण काय करायचं, टरबूजाला कालावधी किती लागतो लागवडीपासून जर आपण बी लावलं तर साधारणतः 85 दिवसात ते 90 दिवसात आपलं टरबूज मार्केटला येत असते, 80 ते 90 दिवसाच्या दरम्यान। आणि जर आपण रोप करून लावलं तर हे 70 दिवसापर्यंत आपल्या मार्केटला येत असते। मग त्या दिवसानुसार आपण नियोजन करून लावलं पाहिजे। टरबूज लागवड करता वेळेस आपण साधारणतः डोस जो आहे तो चांगला दिला पाहिजे। टरबूज लागवड करत असताना टरबूज हे पीक ऑर्गॅनिक मॅटरला खूप मोठा रिस्पॉन्स देत असते। मग टरबूज लागवड करताना काय करायचं, साधारणतः 100 किलोपर्यंत DAP द्या, 50 किलोपर्यंत म्युरेट ऑफ पोटॅश घ्या, त्यामध्ये निंबोळी खत जे आहे 50 ते 75 किलोपर्यंत निंबोळी खत द्या। त्यानंतर त्याच्या ग्रिफिन नावाचं एक ऑर्गॅनिक हे राहत असते, त्याच्यातनं NPK जे आहे तर बॅक्टेरिया राहतात ते 10 किलोपर्यंत द्या। मायक्रोन्यूट्रिएंट 10 किलो, गंधक 3 ते 5 किलोपर्यंत गंधक द्यायचं। आणि हायरोमाय हे आपण 4-4 किलो जर दिलं तर बऱ्यापैकी आपल्या टरबूजाचा डोस कंप्लीट होतो। आता या डोसची किंमत भरपूर वाटते आपल्याला, पण हा जो डोस दिल्यानंतर आपले जे शेवटपर्यंत त्या पिकाला जे न्यूट्रिशन आहे ते बऱ्यापैकी मिळत असते आणि पीक चांगला रिस्पॉन्स देणार आपलं। त्यानंतर टरबूजाला सुरुवातीच्या काळामध्ये मित्रांनो पाणी एकदम कमी द्यायचं। एक साधारणतः जर आपलं 4 लिटरचा डिस्चार्जवालं जर ड्रीप असेल तर साधारणतः 7 ते 10 मिनटापर्यंत पाणी द्यायचं, म्हणजे नुसता ओलावा त्याला जाणवला पाहिजे। जर पाणी जास्त झालं तर आपल्या टरबूजामध्ये मर लागू शकते। त्यानंतर आपण टरबूज लागवड केल्याबरोबर रेडीफॉर्म 500 मिली आणि त्याच्यासोबत मायक्रोरायझा 100 ग्राम जर टाकलं, जर आपण हायरोमाय जर खतात नाही मिक्स केलं तर ट्रीपमधून आपण मायक्रोरायझा म्हणजे व्हॅम-HD नावानं देऊ शकतो। मग रेडीफॉर्म कशाकरता, रेडीफॉर्म हे झाडाची लागण चांगली होण्याकरता राहत असते आणि खालचा जो खोड आहे टरबूजाचं हे जाड होतं। जर खालचं खोड जर जाड झालं तर वर न्यूट्रिशन बऱ्यापैकी सप्लाय होत असतात। त्यामुळे रेडीफॉर्म आपण 500 मिली आणि सोबत व्हॅम-HD 100 ग्राम असा डोस द्यायचा, पहिला डोस। आणि त्याच्यानंतर साधारणतः जर आपण हायरोमाय दिलेला असेल, मायक्रोरायझा जर खतात मिक्स करून दिला असेल तर व्हॅम-HD आता दिली नाही तरी चालेल। मग या टायमाला आपण रेडीफॉर्मसोबत ट्रायकोडर्मा 1 लिटर बायोहर्ज नावानं दिलं पाहिजे। त्यानंतरचा जो डोस आहे जेव्हा शेंडा चालू होते, म्हणजे ट्रान्सप्लांट केल्यानंतर शेंडा किंवा बी लागवड केल्यानंतर हा डोस दिला किंवा ट्रान्सप्लांट केल्याबरोबर हा डोस द्यायचा। नंतरचा जो डोस आहे, बीज ज्या लोकांनी लागवड केली त्यांची जेव्हा 4 पानं वर येतात, म्हणजे चौथं पान जेव्हा दिसायला लागते त्या टायमाला विवा 2 लिटर आणि मास्टर 20-20 5 किलो या पद्धतीचा आपण डोस देऊ शकतो। बजेट थोडं कमी असेल तर विवा 2 लिटर द्या, 19-19 5 किलो द्या, या पद्धतीने आपण डोस दिला पाहिजे। आणि एक लक्षात घ्यायचं, टरबूजाला फूल येईपर्यंत पाणी थोडं कमीच द्यायचं। एकदा टरबूजाला फूल येणं चालू झाल्यानंतर थोडं पाणी वाढवलं तर चालते। आणि दुसरं एक लक्षात ठेवायचं शेवटपर्यंत, याच्यानंतरचे पण आपण व्हिडिओ अपलोड करू फुलानंतर काय करायचं। तरी पण एक काळजी घ्या, जेव्हा फुलामध्ये टरबूज येत असते त्यावेळेस कॅल्शियम आणि बोरॉन हे दिल्या गेलं पाहिजे। कारण एक लक्षात घ्या, कुठलंही पीक हे फुलात असतानाच कॅल्शियम आणि बोरॉन खात असते, ते झाडात स्टोअर करून ठेवत असते। त्याच्या आधी पण कॅल्शियम बोरॉन ते तेवढ्या पद्धतीने अपटेक करत नाही आणि नंतर फुलाच्या नंतरही अपटेक करत नाही, म्हणून फुलं चालू झाल्यावर आपण कॅल्शियम बोरॉन दिलं पाहिजे, हे एक लक्षात ठेवायचं ढोबळमानानं। आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्यावेळेस त्याची ग्रोथ पाहिजे आपल्याला त्यावेळेस पहिला घटक जास्त असणारे खतं द्या। त्यानंतर ज्यावेळेस आपण फूल आणि बारीक फळ लागणं चालू होते त्यावेळेस फॉस्फेट जास्त असणारे खतं द्या। आणि ज्यावेळेस फळ मॅच्युरिटीकडे जाते, फळात मोठं करायचं, त्या टायमाला पोटॅशयुक्त खतं द्या। या पद्धतीने आपण टप्प्याटप्प्यानं याच्यानंतर पण तुम्हाला सांगूच। त्यानंतर पहिली फवारणी जी आहे ही नागाळीची करायची। मग नागाळी करता आपण ॲबासिन सारखं बऱ्यापैकी आहे, चांगला आहे, ते वापरू शकता। त्यासोबत MC एक्स्ट्रा
एक 30 ग्राम वापरायचं. ॲबासिन साधारणतः 15 ते 20 मिली आणि MC एक्स्ट्रा 30 ग्राम या पद्धतीचा पहिला फवारा जर घेतला तर आपल्याला ग्रोथ पण बऱ्यापैकी भेटेल आणि पानाची साईज पण चांगली भेटेल. धन्यवाद. मनोज जाधव, मनोज फर्टिलायझर्स, रिसोड.